जेवण झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते मी आत्ता काय घेतलं विकत. खरेदी 2:30 वाजलेले आहेत. भाजीवाला आलेला आहे आमच्या दारासमोर. दिवसातनं इतके भाजीवाले येतात ना, ताजी ताजी भाजी घेऊन. हे बघा. तर आता मी हे माझाच व्हिडिओ बघत बघत मी आता कांद्याची पात जरा निवडून ठेवते. आणि मटार हा प्रकार असा आहे की आणला की हा मोठे मटार असले ना की खावीशेच वाटतात. मी आता हे मटार खात खात बाय 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 तर ते बघत बघत माझं चाललं होतं काम. तर आता हे काम करूया. टॉमॅटो आज जवळजवळ 60 रुपये किलोनी दिलेले आहेत मला. तर चला असू दे, दाखवणार आहे आता. आता आणि एक दाखवते. चला. तू पायात येतोस आणि मला टेन्शन येतो. तुम्ही मला सारखं म्हणत होतात ना की मॅडम ती गार्डन जरा स्वच्छ करून घ्या माळ्याकडनं, सारखं तुम्ही काम करू नका. तर बरोबर होतं तुमचं आणि बरोबर असतंच. तर ठीक आहे. आज मी काय केलं आहे बघा. आज ना काय मला तर आज हे बघा, हे सगळं जे बागेचं काम आहे ना, हे बघा कटिंग झाडं कटिंग सगळी. तर त्यामुळे मुळात कुठली कुठली झाडं आहेत हे मला कळलं बरं का. हे बघा, हे बॉल वगैरे पडलेले आहेत मुलांचे. हे आता हे खालचं सगळं स्वच्छ झालं, झाडं कटिंग झाली सगळी. आणि हे बघा, पेरू तर आज सकाळपासून 4-5 आम्ही खाल्ले. मस्त पेरू. हे बघा, भरले पेरूंनी झाड, होय की नाही. तर आता हे सगळं कटिंग आपण केलेलं आहे मस्तपैकी. हे बघा, सगळं झाडांचं कटिंग हे केलेलं आहे. माळी मामा आले होते आज. म्हणजे कसं झालं, एक शेतकरी मामा की नाही आले. म्हणजे मी अशी बसले होते बाहेर. तर मला म्हणले, वहिनी बागेचं काम करायचं काय. तसं काय ते फारसे ओळखीचे नव्हते. तर मी म्हटलं चालेल करा. मग ते मस्तपैकी येऊन हे तेवढं ठेवलेलं आहे अनंताचं झाड. आणि आता कण्हेरीला खूप फुलं आहेत त्यामुळे हे ठेवलेलं आहे. पण बाकी सगळं हे चकचकीत आणि स्वच्छ केलेलं आहे. आता खरं सांगू का, 4 तास काम केल्यावर की ते इतके दमले. मी म्हटलं जाऊ दे, हे सगळं मी उद्या आम्ही आणि मावशी मिळून म्हटलं खालचं स्वच्छता करतो. एकदम मस्त केलं त्यांनी, सगळंच कटिंग करून टाकलं. 15 दिवसामध्ये तुम्हाला सांगते असं जंगल एवढं जंगल झालं होतं की काय तुम्हाला त्या जंगलाचं सांगू. हे बघा, हे वेलाचं झाड वगैरे सुद्धा सगळं कमी केलं. पायात हे बघा, हे सगळं स्वच्छ केलं. हे आपलं मोगऱ्याचं झाड प्रचंड होतं ना मोगरा, तो पण आता छाटला. बघा किती सगळी स्वच्छता करून टाकली. म्हटलं आता तुम्ही म्हणत होतात ना स्वच्छता करून घ्या, मग तुम्ही म्हणाल ह्याला काय स्वच्छता म्हणतात का. हो, आमच्याकडे याला स्वच्छता म्हणतात. हे बघा, कारण की हे सगळं ना एवढा पालापाचळा त्याच्यात पडलेला असतो, त्याचं खत व्हायला पाहिजे आणि खत होतो. इकडे माझी ही सगळी कुंदाच्या फुलाची झाडं होती. कुंदा, मदनबाण, ते असं वर गेलं होतं माहिती आहे की नाही तुम्हाला. इथलं वर गुलाबी झाड कटिंग पूर्णच केलं कारण फार वाढलं. आणि आता पुन्हा पावसाळ्यात ते वाढेल. गुलाबी झाड आठवत आहे ना, कोणा चित्रहार आहे वाला, ते गुलाबी झाड. इथं होतं कुंदा म्हणजे मदनबाण. इथं सगळी पपई, आंबा, ढीभर झाडं होती सगळी फळांची. ही सगळीच आता काढलेली आहेत. पण तुम्हाला आत्ता हे वाईट वाटेल कदाचित की हे असलं काय करून टाकलं, तेवढं सुंदर बाग होती, तुम्ही हे काय केलं, तसं तुम्हाला वाटेल. पण बरोबर 15 दिवसात पुन्हा एकदा ह्याचं जंगल होणार आहे. पावसाळा आहे ना. तर असू दे, चला आता. आणि ते कसं, मॅडम हे काढू का, मॅडम ते झाड काढू का, ह्याच्यासाठी माझे 50 फेऱ्या झाल्या आज. हे झाड काढू का, ते झाड काढू का, दमून नको झालं. बघा असले बघा निवांत आहे. तर आज आपण आता हे तुम्ही म्हणता आणि तुम्ही जरा असं काही चांगले टिप्स देत असता, काय प्रश्न नाही बरं का मला. आणि मी पण ऐकत असते चांगल्या टिप्स. तसं काही नाही हो, मी अगदीच ऐकत नाही असं काही नाही, मी ऐकते ना तुमचं. आत्ता मी खरं तर पाऊस जरा कमी आहे म्हणून मी उन्हात फिरायला आलेली आहे. इथं आज चक्क उन्हात फिरायला आलेली आहे.
जांभळंवालं फुलपाखरू बघणार का? बघा, अगदी जवळ नेऊन दाखवते. दिसतंय का? हे बघा, एवढं जवळ नेलंय तरी त्याला काय भीती आहे का? बघा, हां पिल्लू, ही विषारी असतात ना पण सगळी त्यांची, खूप विषारी. हे बघा, निवांतच आहे तो. उडवू का? उडला. गेला. आज ना गुलाबाच्या झाडाचं पण पूर्ण कटिंग केलं बरं का. 25-25, 30-30 फुलं निघत होती, पण ते काढताना ना भयंकर काटे टोचत होते. मग आज आता सगळं कटिंग केलं. कटिंग हे गुलाबाला करावंच लागतं ॲक्च्युली, ते आणि कटिंग करण्यासाठी स्किल असतं. तर कटिंग इतकं सुंदर केलेलं आहे त्यानं, मस्त. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. तुळस झाडाखाली लपलेली होती. चला आता रोज 1-2-3 तुळशीची पानं खाऊया, गवती चहाचा काढा घेऊया. फार छान वाटलं आज मला. त्या मामांनी एवढं मस्त काम केलेलं आहे. 3-4 तास काम करत होते, पण मला फार दमायला झालं. सारखं ये जा करू बाहेर, सारखं ते म्हणायचे काय करू काय नको, त्यामुळे. पण खूप छान काम केलं. झोप लागली मस्त. चल, चहा रेडी आहे वाटतं. थँक्यू. जरा चुरमुरे भडंग लावू का? भडंग लावते, पोहे पण करते. पोहे पण संपवले का तुम्ही? द एंड करून टाकला. ओके, चल पोहे लावते मग आणि भडंग लावते. चला जाऊन आता पहिल्यांदा कढीपत्ता आणूया. कढीपत्ता बागेतनं कढीपत्ता काढून आणूया आधी. इथलं झाड होतं ते आज आमच्या माळ्याने कट केलेलं दिसतंय दारातलं. आता पावसात जाऊन आणायला पाहिजे. बघा कुठं गेले आमचे कढीपत्ते. ओ पत्ते कढीपत्ते. हे बघा सगळं काढला बघा. मीच काढ म्हटलं होतं, पण काढ म्हटल्यावर एवढं काढायचं काय. बरं असू दे घ्या. छान वास तर असा आहे ना कढीपत्ता. मस्त, खूप सुंदर. वा काय वास यायला लागलाय कढीपत्त्याचा सुद्धा, तुम्हाला सांगते. आणि हे बघा कढीपत्ता, फुलं, एवढंच झाड ठेवलाय, बाकी सगळं काढलाय. पण ठीक आहे, छान दिसायला लागलंय, मोकळं सगळं. बाग अशी सुंदर वाटायला लागली, मोठी वाटायला लागली जागा. आणि होती त्याच्यापेक्षा सुद्धा. आले सगळी पपईची झाडच उडवून टाकला आहे तो आज. माळ्यांच्या हातात दिलं का नाही, ते स्वतःच्या प्रमाणेच करतात, आपल्या पद्धतीने काही करत नाही. त्यांना हवं तसं, त्यांना बाग छान दिसायला लागते. चला आता भडंग आणि पोहे करायचे आहेत. 2 इंटरनॅशनल माझ्याकडे अशा अँटिक कढया आहेत. तर ही माझी भडंग करायची कढई. तुम्हाला वाटतं ही फुटली आहे, ही फुटलेली नाही. हे बघा, अजिबात फुटलेली नाही आहे. म्हणजे वाटते चीर आहे याला, पण ठीक आहे. तर ह्याच्यात भडंगसाठी हे माझी ठरलेली आहे. आणि ही आहे, ह्याच्यात काय करणार आहे, ही पण कढईच आहे बरं का माझी पूर्वीची. तर ह्याच्यात पोहे कालवणार आहे. पोहे कालवायला ना असं हे एवढे मोठं बरं पडतं, म्हणून ह्याच्यात पोहे कालवणार आहे. तुम्ही म्हणाल त्याच रेसिपी काय दाखवता, पण माहिती आहे का, आम्ही दुसरं काही खात नाही हो करून, मग तेच ते दाखवणार ना. मग इतर आपल्या गप्पा महत्त्वाच्या असतात, रेसिपी नव्हे. तर ही माझ्याकडे आता द एंड, म्हणजे आता ही 5-6 दिवस झाले करून, एवढी भरवून केली होती ती आता संपली. तर आता हे फोडणी घातली याच्यात. सर्व अंदाज पंचे, कमी तर होईल नाही तर जास्त तर होईल, काय त्याच्यात एवढं मोठंसं, होय की नाही. आज आता ह्याच्यात शेंगदाणे नाही आहेत, तर आता घालूया मीठ. एवढ्या पोह्याला मीठ. नंतर ह्याला घालूया आपण आता तिखट. रेसिपी खूप महत्त्वाची आणि सोपी. हे बघा, तिखट, हळद,
हळद, हे बघा. तुमच्याकडे जिरापूड धनापूड असलं तर घालू शकताय, पण हे आपलं सगळं सोपं सोपं असतं ना, म्हणून मी त्याला फार सजवत बसत नाही. सगळं सोपं सोपं असतं. आणि ह्याच्यात हिंग, म्हणून मी जरा सोपं सोपं दाखवत. मग तुम्ही याच्यात काय काय पण काही घालू शकता. हो, छान 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 छान. सगळ्याच रेसिपी माझ्या सोप्या सोप्या असतात. मग तुम्ही म्हणता त्याच्यात हे घाला, ते घाला, खोबऱ्याचा खीस घाला. होय, तुम्ही घालून खाऊ शकता, काही प्रश्न नाही. पण कसं आहे, जे आहे त्याच्यात पटापटा करायचं एवढंच माझ्या एक डोक्यात असते ना. म्हणजे हे एवढं करून ठेवलं की नाही, येता जाता बारीक करून बारीक कच्च्या हे येता जाता असं एवढं करून ठेवलं का नाही की मग येता आता सगळेजण खात असतात. कोण दूध घालून खाईल, कोण ताक घालून खाईल, कोण दही घालून खाईल, कोण फरसाणा घालून खाईल, कोण शेव घालून खाईल. याच्यात कोबीचा अगदी बारीक खीस करून घातला तरी ते सुंदर लागतो. नारळाचा खीस, खोबऱ्याचा खीस, कोथिंबीर घाला, दडप्या पोह्यासारखं काही पण करून घालू शकता. होय की नाही? तर अगो बाई, की काय पसरलं आज माझं. वाव, हेअरस्टाईल छान झाली माझी आज, झोपेत उठलेली. अरे तू कशाला आलास त्याच्यात? उघड डोकं घालायचं नाही. आमच्या आयुष्यात विनाकारण डोकं घालू नका हां तुम्ही. आधीच सांगते, आमचं आम्ही आणि तुमचं तुम्ही. ए दूध आहे ते, दूध का घालायला लागलायस? हो तेच गरम, सावकाश घे, हळू घे, गरम आहे. टाकशील तिथं नको ठेवू, टाकणार नको, इथं ठेव. चल बेतानी, खूप गरम आहे दूध. सांडशील तिथंच ठेव आता, गरम ह्याच्यावर सांडशील बाबा, सांडशील. चला, त्याच्यावर तिथंच झाकून ठेव. जाळी घे खालची, बरं ठेव, आणि त्याच्यावर झाकून ठेव दुधाचे. ठीक आहे, हे झाकून. तर मस्तपैकी आता या पद्धतीने यातलं सगळं तेल आपण काढून घेतलेलं आहे की नाही. हे बघा, आता परवा कोणीतरी तुम्हाला सांगते, मी असं हे तेल काढून घेतलेलं दाखवलं कोणी, तर इतकी काहीतरी वाईट कमेंट केली ना, मला विचित्रच वाटलं. हां, ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर द चहा. आणि इतकी मजेशीर कमेंट केली मी. अर्थात तुम्हाला माहिती आहे त्या कमेंट तुमच्यापर्यंत पोचत नाही. तो आम्ही उडवतो ना लगेचच, बघितल्या त्यामुळे पोचत नाहीत. काही पण विचित्र. आता ह्याच्यातलं तेल आपण असं काढून घेतो ना, मग ह्याला काय कंजूसगिरी म्हणायचं काय म्हणायचं का, आणि काय वेगळा शब्द वापरायचा, काही पण वापरायचा. उलट ह्याला म्हणायचं गृहिणीचं व्यवस्थापन, कामाचं मॅनेजमेंट, काय पण लिहितात हां बायका. काय म्हणतात त्याला, म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळायला, तसं आपलं मनात आलं की केलं टाईप काहीतरी विचित्र. असं काय पण न, उलट असंच करायचं असते. शेवटचं तेल सगळं तसंच घ्यायचं असतं. आता ह्या कढईला नावं ठेवलं कढईला, तर मी मान्य करते, ही कढईच मजेशीर आहे दिसायला. ह्याच्यात काहीच आपण करू शकत नाही, दुसरं स्वयंपाक तर काहीच करू शकत नाही. पण हे ना असं करायला बरं पडतं. आणि मावशीनं धुवायला टाकून द्यायची ही. कसं होतं मग हे बरोबर पडतो असं करायला, मोठ्ठंच्या मोठं असं. एवढी मोठी जी दुसरी कढई आहे ना, मग ती मग उद्याला काहीतरी नेमकं अडचण येते. ह्याच्यात आपण दुसरं काहीच करत नाही, फक्त हे असंच काहीतरी मिसळी तेवढंच, बाकी काही नाही. आणि ते सुद्धा पोहेच बऱ्याच वेळेला मी ह्याच्यात कालवते, बाकी काहीच करत नाही ह्याच्यात दुसरं. म्हणजे मला आठवतं आहे तेव्हापासून मी याच्यात दुसरं काहीच करत नाही. पूर्वी आमच्या सासूबाई पण याच्यात पोहे कालवायची कढई म्हणायच्या. हे असली कसली काळी आहे मला पण माहीत नाही बाबा, काहीतरी डाग आहेत, पण ते घासून किती करून काय सगळे प्रकार केले हां, गेले नाहीत. एवढे पक्के डाग आहेत ते. पण आम्ही पण एवढे पक्के टाकून द्यावी का नाही, पण ते असं करायला बरोबर उपयोगी पडते हो, म्हणून मग ही ठेवली आहे. बाकी खरं तर ना, पोहे लावायच्या खेरीज ह्याच्यात दुसरं काही करता येत नाही. चांगलं पण दिसत नाही, चांगलं वाटत पण नाही, आपल्याला सुद्धा काही चांगलं वाटत नाही. मग कागदीच कधीतरी असेल तर कुठं कांदे ठेव, बाहेर भाजीवाल्याकडनं आणताना
पण एके दिवशी तो भाजीवाला म्हटला, भाभी ये कैसी कढई आहे, धोई नाही क्या? असा आहे ते मजेशीर. त्यामुळे ही बाहेर नेता येत नाही. पण इथंच जर का खाली कढईत कांदे वगैरे ठेवायचे असतील तर तेवढंच त्याचा उपयोग, हो, दुसरा काहीच नाही. मग तुम्ही म्हणाल शी इट वगैरे असलं काहीतरी, तसं काही नाही. ते काय करायचं सांगा. आणि हलकी फूस आहे, झालं का नाही. आता हे उद्या खायचे बरं का. आता ह्याच्यात तुम्हाला माहीत नाही अजून, मला खरं तर शेंगदाणे ॲड करायचे त्याच्यात. पण आता हे एवढंच तेल बरोबर पुरलं. मला अंदाज आहे ना कितीला किती तेल पुरतो. मग मी आता काय करणार, थोडेसे शेंगदाणे नंतर भडंगला करणार तेव्हा त्यातले काढून घालणार ह्याच्यात. पण मग तेल जास्त होणार. आणि मग काय करणार माहिती आहे का, मी मेथकूट घालणार याला. अजून याला साखर थोडी घालायची आहे. तुम्ही म्हणता ना साखर घाला साखर घाला, साखर घालणार आहे थोडीशी. साखर, पिठी साखर पण आहे माझ्याजवळ, पण नुसती साखर पण मस्त लागते. मी बघितलं, तुम्ही मला म्हणता तर खरंच हां, टेस्ट छान लागते. अगदी एवढीशी घालायची, पाव चमचा, मस्त लागते. आहे अजूनही पांढरट पांढरट पोहे आहेत, त्यामुळे आपले शेंगदाणे ह्याच्यात बसतील तळलेले. तर आता इथे आपण हे तेल घातलेलं आहे. चला शूटिंग जरा बंद करूया. चला आता आपण भडंग करणार आहोत. भडंगसाठी तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये प्रथम मी टाकणार आहे मोहरी. तुडक 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 मोहरी. जिरे घातलाय तरी चालतात, नाही घातले तरी चालतात. लसूण काढणार होते, विसरलेली आहे लसूण. सो थोडीशी लसणीची चटणीच घालूया नंतर आपण करताना. आता मेन घालूया म्हणजे शेंगदाणे होलसेलमध्ये, कारण इकडं पोह्याला पण आपल्याला हवेत ना शेंगदाणे. तर होलसेलमध्ये ढकलूया. शेंगदाणा जरा सगळ्यांना आवडतो भडंगमध्ये, इकडे तिकडे किती पण घाला. पाव किलो शेंगदाणे घाला, चालतं. खातात सगळेजण शेंगदाणे. किती पण घाला. शेंगदाणे. तर तुम्ही म्हणता ना ही लागेल लागेल, काय लागत नाही. हे सपाटच आहे इथं. हे बघा गरम आहे तरी हात लावला चुकून विसरून. मी मगाशी मेथकूट घालायचं विसरले वाटतं पोह्याला. आपण पोह्याला मेथकूट घालायचं विसरलेलो आहोत, तर घालूया थोडंसं. मस्त लागतं चवीला मेथकूट घातले की पोहे. म्हणजे बघा प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यात, फॅट आहे सगळं. आणि मुख्य म्हणजे माहिती आहे का की अतिशय बॅलन्स्ड आहे हो हे डाएट, हे पोहे हे. आणि कुठे पण आपल्याला समजा तुम्हाला फिरायला जायचं असेल, किलोभर पोहे घेऊन जा, मस्त. किलोभर पोहे सोबत नेले की नाही सगळ्यांची खायची सोयच होते, लहान मुलांची, मोठ्या माणसांची. मस्त झालं. तर आता याच्यामध्ये मी घालते कढीपत्ता, हळद आणि हिंग. हे बघा हळद होलसेलमध्येच घालतो ना आपण हळद. थोडं तिखट पण घालूया म्हणजे रंग चांगला येतो. आणि आता हा सगळा कढीपत्ता ढकलून देऊ याच्यात. हे बघा सगळा कढीपत्ता ढकलला, एकदम मस्त लागतो. हिंग तेवढा राहिला, हिंग 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 तेवढा घालूया. तेच म्हटलं तरी तेच छान वाटतो. मग आता भेळेचे निरनिराळे प्रकार करून खाता येतात ना आपल्याला. म्हणजे एक इकडे अगदी हे भडंग आणि हे पोहे असे मिक्स करून त्याच्यात जर का तुमच्या घरामध्ये फरसाण वगैरे असेल, माझ्याकडे नेहमी फरसाणा असतो, नेहमी असतो फरसाणा, शेव, लसूण शेव, या गोष्टी माझ्याकडे नेहमी असतात. आत्तासुद्धा आहेत. थांबा आता दाखवते तुम्हाला आहेत ते. बरोबर शेंगदाणा मस्त आता तळला गेला. ह्याच्यात आपण लसूण शेव
घालूया. लसूण शेव नव्हे, ही लसणीची चटणी आहे. तर शेंगदाणा मस्त तळला गेलेला आहे. तर मस्तपैकी आपण यात घालूया. आता हे बंद करूया. इकडे आपल्याला पसाऱ्यामध्ये सापडलेली आहे खारेबुंदी. शेंगदाणे तर मी कालच घेऊन आलेली आहे आणि हा फरसाणा. तर आपला आजचा नाश्ता फर्स्ट क्लास आणि बेस्ट. भेळ करायची असेल तर आपल्याकडे हे केचप आहे. केचप आहे काय सॉस आहे? केचप आहे वाटतं. तर हे सॉस घालायचं सरळ सरळ, म्हणजे काय होतं भेळ सुंदर होते. आपल्याकडे आता सगळं आहेच तयार. ते मिक्स करायचं. कांदा कोथिंबीर आहे घरात, टोमॅटो आहे, हा पसारा आहे, म्हणजे मस्त वाटतंय बघा. कसं पसारा बिसारा असला की घर भारी दिसतं. काय झालं झोपाली? घर असावे सारखे नको नुसत्या भिंती, तिथे असावा भरपूर पसारा, हवी तर हसरी नाती. आता ह्या पातेल्यामध्ये आपण शेंगदाणे काढूया बरं का. नुसतेच शेंगदाणे काढायचे म्हणून हा असा झारा घेतलेला आहे. आपल्याला नुसतेच शेंगदाणे हवे. कशाला? तर या पोह्यात घालायला. पण गरम घालायचे नाहीत, नाहीतर पोहे सगळे सुरकतून जातात, तुटून जातात. पोह्याचं टेक्स्चर बिघडतो, पावडर होतात गरम घातलं की. म्हणून फोडणी गार घालायची. तर आपल्याला आता हे थोडे शेंगदाणे याच्यात गार करायला ठेवायचे. तर म्हणून आपल्याकडे होतंच हे भांडं ना. तर मग आता हे शेंगदाणे हे बघा, आणि यातनं हे असं तर तेल सगळं बाजूला काढलं मी, सगळं काढलं. आणि हे एवढे शेंगदाणे घालायचे आपण त्याच्यात. आयडिया लक्षात आली का तुम्हाला? हे बघा, ह्याच्यातनं घेतलं. आता हे गार करायला ठेवणार. हे गरम आहे ना, गार करायला ठेवलं. गार झाल्यावर मग ह्याच्यात मिक्स करायचं. आणि ह्याच्यात आता आपण चुरमुरे मिक्स करूया. पण आपल्याला आता ह्याच्यात जर का लसूण घालायचा असेल तर तो आत्ताच घालावा लागेल, आत्ताच, कारण की तो थोडा फ्राय व्हायला पाहिजे. तर म्हणून ह्याच्यातच आत्ता लसूण घालूया. थोडासा लसणीची चटणी ह्याच्यात घालूया फ्लेवरसाठी. हां, विकतची लसणीची चटणी माझ्याकडे होती म्हणून मग मी आता तो फ्लेवर येण्यासाठी याच्यात घातलेला आहे. थोडा गरम करूया, नाहीतर मग काय होईल, वरनं जर घातला ना तर भडंग आपला मऊ होईल. तर आता याच्यात घातल्यावर तो तळला गेला ना. रंगही किती सुरेख आला बघा. असं मी शेंगदाणा चटणी, लसूण चटणी आणि जवस चटणी वगैरे अशा आणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे कसं डोश्यालाही खाता येते आणि असं पोहे आणि चुरमुरी याला पण टाकता येतं. मिक्स वर्ण करून खाता येतं ना, म्हणून. मी आता थोडी फोडणी यातली काढून ठेवते. एक तर आपल्याला लागतेच, आणि दुसरं म्हणजे एवढ्या चुरमुऱ्याला जास्त झाली तर काय करायचं मग पुन्हा चुरमुरे मिक्स करायला पाहिजेत आणि आता ते आपल्याकडे नाही आहेत. म्हणून मग थोडी फोडणी आपण काढून ठेवली. कमी पडली फोडणी तर वाढवता येते, पण जास्त झाली तर मग त्याला पीठ लावत बसायला लागतं. काय करायचं माहिती आहे ना, मग त्याला पीठ लावायचं. कसलं पीठ लावायचं? डाळीचं पीठ. मग डाळीचं पीठ लावावं लागतं त्याला, म्हणजे मग ते ओढून घेतं. तर आता आपण चुरमुरे सर्व ह्याच्यात घालूया आणि आपली ही फोडणी पुढच्या 2-3 दिवसासाठी तयार झाली. पण ही जास्त टिकणार नाही, कारण आपण याच्यात शेंगदाणा लसूण चटणी घातलेली आहे, त्यामुळे ही उद्यालापर्यंत संपवून टाकू आपण. तर आता आपण चुरमुरे याच्यात घातलेले आहेत आणि मग त्यानंतर आपण काय केलेलं आहे, जरा गरम करायला ठेवलेली आहे कढई. हे बघा, आणि आता जरा हलवायचं, असं फिरवायचा चमचा याच्यातनं. कढई गरम होऊ द्यायची आणि फिरवायचं. याच्यात आपलं मीठ घालायचं राहिलेलं आहे, तर मीठ घालूया आपण. जास्त मीठ लागत नाही. चुरमुऱ्याला मीठ कमी लागतं आणि पोह्याला मीठ जास्त लागतं. कायम लक्षात ठेवायचं. मी आपलं हेच तुम्हाला नेहमी सांगत असते, हो ना. तुम्ही म्हणाल तेच काय सांगता, पण नवीन कोण असतील ना सबस्क्रायबर, त्यांच्यासाठी आहे ही टीप. तर आता कढई गरम व्हायला लागलेली आहे. बारीकच ठेवलेलं आहे, मोठं करायचं नाही. बारीकवरच जरासं हे असं छान गरम करायचं. हा असा, हे बघा परफेक्ट झालं आपल्याला तेल. एवढं तेल काढलं म्हणून बरं झालं, नाहीतर तेलकट झाला असता आणि मग चुरमुरे आणायला लगेच जावं लागलं असतं आपल्याला, होय की नाही.
तर बघा किती परफेक्ट झालेलं आहे आपलं. हे बघा मस्त. म्हणून मी म्हणते किचन क्वीन. हो की नाही, आपण किचन क्वीन. आपल्याला आपला अंदाज किती मस्त असतो ना. सगळ्याच गृहिणींना असतो, सगळ्याच स्त्रियांना असतो बरं का असा अंदाज. सगळ्यांनाच असतो. ओव्हर कॉन्फिडन्स नसला तरी कॉन्फिडन्समध्ये कामं करायची. काहींना कशाचाच कॉन्फिडन्स नसतो, काहींना आळस असतो, काहींना कंटाळा असतो. मस्त करायचं, प्रेमाने करायचं, आनंदाने करायचं. जे काय आपण करतो ते खूप छान होतं सगळं. मी जास्त काही करत नाही अजिबात. मी किचन कट्ट्याकडे फार नसते, पण जे काय करते ते फार आनंदाने करते. आज आता आमच्याकडे आणि एक रेसिपी आहे, तुम्हाला दाखवते पाहिजे तर. पहिलं कालच बघितली की तुम्ही. हे बघा मक्याची उसळ. कालचं निम्मं ठेवलेलं ते आता जरासं गरम करणार आणि याच्यात सगळ्यात मिक्स करून खाणार. आहे की नाही मज्जा मज्जा आपली. हे बघा आता ही जरासं गरम करायला ठेवणार आहे मी. गडबड नको, हे आधी पूर्ण करा, कळलं का. एका वेळेला सगळं करायला गेलं ना तर आहे ते एवढे कष्ट सगळे जातील. हे आधी पूर्ण करा. मस्त झालं. याच्यात ना शक्यतो भडंगमध्ये साखर घालू नका. हे होतं मऊ होतो भडंग. भडंगमध्ये साखर शक्यतो घालायची नाही. भडंग मऊ होतो, लवकर मऊ होतो. तुम्हाला ठीक आहे ताजं ताजं खायला पाहिजे असेल ना तर मग करू शकता की आता 8-10 माणसांना बसून आता गप्पा मारत एवढा सगळा संपवायचं आहे तर मग तेव्हा त्याच्यात साखर घालू शकता तुम्ही. पण इतर वेळेला साखर शक्यतो घालू नका. तरी साखर घातल्यावर भडंग मऊ होतो की नाही हे तुम्ही मला लिहा. माझा अंदाज आहे की साखर घालायची नाही भडंगमध्ये, मऊ होतो. कारण मी कधीच घालत नाही. पण मग तुम्ही मला सांगा काय ते नक्की बरं का. तर आता ऑलमोस्ट आपलं हे सगळं झालेलं आहे. तर चला तुम्ही पण हे सगळं करून बघा आता आणि करून खावा चटपटीत. मस्त हवामान आहे, भूक लागते संध्याकाळी, तर करून खाऊया मस्त मस्त. मी आता गॅस बंद केलेला आहे. थोडंसं फक्त इकडे आता काम करत करत जरासं इकडे हलवायचं म्हणजे खालचे चुरमुरे हे जळू नयेत म्हणून जरा जरा हलवायचं. आता हे आपलं भांडं गार झालेलं आहे. तर आता हे सर्व आपण याच्यात शेंगदाणे मिसळायचे, कारण शेंगदाणे नसले तर काय मज्जा नाही ना. आणि मी काय करणार आहे हेही तुम्हाला सांगते बरं का. हे आता ह्याच्यात मिक्स करणार. ठीक आहे, आता ह्याच्यात मिक्स करूया. थांबा, आता काय दाखवते तुम्हाला. तर आता हे जे शेंगदाणे आहेत ते याच्यात घालणार. एका भांड्याचा किती वापर करते बघा मी. याच्यात घालणार लगेचच काम. आणि ह्याच्यात आता टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करून जरासं गरम करूया. ह्या मिसळण्याच्या डब्यावरचं झाकणच मला सापडेना म्हणून मी आता हे झाकून ठेवले. काय करायचं सांगा. सापडेच ना, धुवायला परवा टाकलं जरा त्याच्यावर काहीतरी सांडलं म्हणून आणि झाकणच सापडेना. कुठं गेलं कुणास ठाऊक. तर कधी सापडेल तेव्हा सापडेल. सगळीकडे शोधलं नाही सापडेच ना, जाऊ दे. बरं आता इकडे आपला भडंग कढई गार होईपर्यंत आपण हलवलेलं आहे. आता कढई छान गार झालेली नाही अजून, गार अजूनही आहे, गरम आहे, त्यामुळे अजूनही हलवायला पाहिजे असं. ठीक आहे, ओके. इकडे हलवत हलवत इकडे आपण फोडणीमध्ये आपली ही तयार केलेली फोडणी, त्याच्यात थोडासा टोमॅटो घातलेला आहे, कांदा घातलेला आहे. हे काही शिजवायचं नाही आहे आपल्याला. ओके. तर आता याच्यामध्ये आपण हे उकडलेले मक्याचे दाणे, हे काय आपण मक्के विकत आणले होते, मक्याची कणसं, ते दाणे काढले आणि मग नंतर कुकरमध्ये 2 शिट्ट्या केल्या आणि फ्रीजमध्ये असे करून ठेवलेत. तर मग आता याच्यात कोथिंबीर घातली, मीठ घातलं आणि तिखटाची पूड घातली. तर ह्याच्यात कांदा टोमॅटो आहेच घातलेला. त्याच्यात आता हे सगळं घालूया. आता हे सगळं हलवायचं कसं आहे असं. हे काहीतरी वाचवायला जाऊन काहीतरी होतं बघा हे असं. हे आता हलवायचं कसं याच्यात. चमचा दुसरा घेऊया.
दुसरा चमचा घेऊया. तुम्ही म्हणता मॅडम स्टँड ठेवा, स्टँड ठेवा. इकडे इकडे 100 वेळा हलवायचं असते. कसं स्टँड चालेल आपल्याला? हां, ओके. हे बरोबर झालं बघा. हे आता 3-4 पुरतं आहे बरं का. तसं आपण खायला गेले तर 10 रुपये 20 रुपयाला मिळतं आपल्याला हे, होय की नाही. आता ह्याला एक मस्त दरदरून वाफ सुटू दे. टॉमॅटोच्या पाण्याची वाफ या मक्याच्या ह्याच्यात, कारण हे फ्रीजमधनं काढले ना मी, आता उकडून ठेवले होते. काल निम्मे खाल्लेत गरम गरम असताना, मग आता आज फ्रीजमध्ये ठेवले होते ना, मग ते आता गरम पण करायचे आहेत. मग म्हटलं चला टॉमॅटो, कांदा, कोथिंबीर, हे सगळं शेंगदाणे आहेत सगळं ह्याच्यात. तर आता हे जरासं आपण झाकून ठेवूया, म्हणजे छान वाफ येईल दरदरून. 1-2-3 मिनटं आणि मग बंद करून ठेवूया. तर इकडचं आपलं हे काम. पोहे डब्यामध्ये जाऊन बसलेले आहेत. चुरमुरे गार झाल्यावर करायचे. आता ह्या मक्याच्या चिवड्यामध्ये आपण चुरमुरे पोहे घालून सुद्धा खाऊ शकतो. नुसता पक्क्याचा चिवडा पण खाऊ शकतो. आपल्याकडे बुंदी आहे, फरसाण आहे. बघा आज किती मस्त मस्त आपली रेसिपी होणार आहे. असा शेंगदाणा घ्यायचा. ही खाण्याची मजा काय की औरच आहे. खायचाच नाही तसा. काय पसारा झाला आहे आमचा आज अवतार. देऊ का बुंदी थोडीशी? बघा बरं चांगली लागते का, बघा बरं कशी वाटते सांगा काय मला. आता मी हे थोडंसं घेतलेली आहे मक्याची उसळ, जी आपल्याला बाहेर आपण अगदी चविष्ट खात असतो बाहेर जाऊन जाऊन. त्यात मी थोडीशी बुंदी घालणार आहे आणि आत्ता केलेला जरासा भडंग घालणार आहे असा. आणि मस्तपैकी आता रात्री 8 वाजलेले आहेत. किती 8 वाजलेत का? 7:45. आता 7:45 वाजलेले आहेत आणि मी आता हे खाणार आहे मस्त मस्त. चला बसून खाऊया जरा. तिथं नेहमी कट्ट्यावरच उभं राहून आपलं खाणं होतं. बायकांचं तसंच की कट्ट्यावरच उभं राहून होतो. हे बघा मक्का, खारेबुंदी आणि चुरमुरे किती सुंदर. ह्याच्यात आपण पोहे पण घालू शकतो. पोहे आता आपण ह्याच्यात शिफ्ट केलेले आहेत सगळे. मस्त लागतं की नाही बघूया काय. फारच मस्त. तर आणि खा. हे बघा बरोबर माप. ह्याच्यात बरोबर 10 रुपयाचे चुरमुरे बसतात. 10 रुपयाचे चुरमुरे. तो डबाच आहे त्याचा. आणि हे 1/2 किलो पोहे याच्यात असे बसतात. त्यामुळे मग हे डबे पारंपरिक सासूबाईंपासून चालत असलेले. आणि हे टेबलावरच ठेवायचं बरं का. ह्याच्यात बिस्किटं असतात, ह्याच्यात चुरमुरे आणि ह्याच्यात पोहे. हे इथंच ठेवायचे म्हणजे खाल्ले जातात. कपाटात म्हटलं की कोणी खात नाही. तुमच्याकडेही असंच असेल ना? नाही तुम्ही फार चकचकीत आणि मस्त ठेवत असाल ना तर कपाटात ठेवत असाल. पण आमच्याकडे संपत नाही ना, मग तिकडे ठेवलं की त्याचंच राहतं. म्हणून मग मी हे असंच पसारा करून ठेवते.